परभणीच्या प्रकरणामधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आणि भाऊ लोकशाही मराठी सोबत संवाद साधतायत, थेट तिकडे जातोय। तर परभणी प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांच्या आई भाऊ आपल्यासोबत संवाद साधतायत, थेट ऐकूयात। आपल्यासोबत सोमनाथची आई आहे आणि लहान भाऊ आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीत सोमनाथ प्रकरणात त्यांचं काय मागणी आहे। आज सभागृहात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर केलेली आहे। आपल्यासोबत सोमनाथची आई आणि लहान भाऊ आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत की आज सोमनाथ यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रकरणं झाली। आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदत जाहीर केलेली आहे 10 लाखाची। एकंदरीत तुम्हाला मान्य आहे का आणि काय एकंदरीत तुमची मागणी आहे? माझी एकच मागणी आहे, माझ्या मुलाला ज्याने मारले त्यांना सजा पाहिजे, जन्मठेप पाहिजे। माझ्या मुलाला कसला आजार नव्हता, माझ्या मुलाला कसला त्रास नव्हता, माझ्या मुलाला गोळी नव्हती, इंजेक्शन नव्हता, माझ्या मुलाला दम्याचा आजार होता, हे पेशंट होता। ह्या पेशंटला कसं उचलले त्या पोलीस लोकांनी? पोलीस लोक मोठे मोठे माणसं पेशंटला न्यायची काय गरज होती तिथं मारहाण करायला? माझा मुलगा किती जणाला मारले, किती जणाचे हाडं मोडलंय सोमनाथ, ते मला सगळं व्हिडिओ पाहायचं आहे आणि ते व्हिडिओ पाहून मला न्याय घ्यायचा आहे, मला न्याय पाहिजे। आणि आजपर्यंत माझ्या मुलाला रोग होता, माझा मुलगा आजारी होता, 4-5 ठिकाणी ते कॉलेज केला, तिथं ना का मेला माझा मुलगा? लातूरला मेल नाही, पुण्यामध्ये मेल नाही, मंचरला मेल नाही, महाडला मेल नाही, इथंच कसं मेला? 3 वर्षात काय झालं नाही माझ्या मुलाला? 2-4 दिवसात ही घटना कशी घडली? मला ही न्याय पाहिजे आणि माझा मुलगा मला परत पाहिजे। मला 10 लाख नकोय, मला 10 लाख फडणवीस साहेबाचे मला 10 लाख रुपये नको आहे, फक्त माझा मुलगा मला परत पाहिजे। माझा मुलगा दमा होता ना, माझा मुलगा दमेलाच पाहिजे मला माघारी। आता कुण्या बी मुलाच्या आईला, आता मुलाला बाळाला रोग असलं तर कुणाची आई पाठवते का कुठं? परदेशाला जा बाबा, तुला आजार हाय तो आणि तू कशाला जातोस ना, आई विचार करते का पाठवते? हे सगळं खोट्या बातम्या आहेत, हे सगळं खोटा आरोप लावल्यात माझ्या लेकरावर। माझ्या लेकराला बट्टा लावताय काय तुम्ही? मंत्री लोक तुम्ही बट्टा लावताय, तुम्ही देशाचे बाप आहोत, तुम्ही देशाला सांभाळ करता, देशाला पालन पोषण करताय तुम्ही, आणि एक मरून चांगल्या लेकराला तुम्ही मेल्यावर असं बट्टा लावताय काय? असे किती किती बळी घेताय, किती किती जीवा मारताय तुम्ही, आणि किती किती लोकांना तुम्हाला 10-10 लाख रुपये वाटायचे असं? मला ही तुमचं मान्य नाहीये, मला न्याय पाहिजे, माझा मुलगा मला परत पाहिजे, आणि माझ्या मुलांना किती लोकाला मारलंय ती मला व्हिडिओ बघायचं आहे। आणि किती लोक 10 ते 15 तारखेपर्यंत होते, पोलीस असो कुणी असो, त्यांना सगळ्याला सजा पाहिजे, जन्मठेप द्यायला पाहिजे। माझ्या मुलाला रोग नव्हता, माझ्या मुलाला कसला आजार नव्हता, माझा मुलगा व्यसनवाला नव्हता, बिगर कायद्याचा शिक्षण घ्यायचा माझा मुलगा होता, चांगल्याला बट्टा लावताय? मला हे तुमचं बोलणं मला मान्य नाहीये। शेवटी कधी बोलणं झालं होतं तुमचं सोमनाथ यांच्याशी आणि काय बोललं होतं? मला सोमनाथने म्हणले, मम्मी मी जातो म्हणले परभणीला, माझे पेपर जवळ आलेत, माझा अभ्यास इथं काम करण्या ह्याच्यावर माझा अभ्यास बुडायला लागलाय, मग काम सोडली। मी म्हणलं जा बाळा, आता पेपर तुझे तिकडे जवळ आलेत म्हणल्यावर ते आला परभणीला। मग माझं आल्यावर 9 तारखेपर्यंत बोलणं झालं माझ्या मुलाशी। 10 तारखेपासून माझ्या मुलाचं बोलणं माझ्याशी बंद झालं, माझा फोन लागला नाही। त्या टायमाला सरकार लोकांनी अटक केले, आणून कोठडीमध्ये घातल्यावर त्यांनी सांगायचे होते मला, तुझ्या मुलाला आम्ही आणलोय, अटक केलोय, बाई तू कुठं आहेस, ये तुझ्या मुलाला भेटायला, तुझ्या मुलाला आम्ही मेडिकल केलंय, असं मेडिकल मध्ये तुझ्या पोराचा रिपोर्ट आलाय, तुझ्या पोराला दमा झालाय, तू लवकरात लवकर ये, तुझ्या मुलाला तू भेट,
हे का नाही सांगितलं मला सरकारने? हे का दबावून ठेवलं गोष्टी? हे का लपवून ठेवलं माझ्यापासून 4 दिवस यांनी? आणि ज्या टायमाला माझ्या मुलाला मारून 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 माझ्या मुलाला बेदम मारून जीव घेतला, ह्यांना नंबर कोणी दिला माझा? कसं सापडला माझा नंबर? आणि त्या टायमाला त्या साहेबांचा फोन आला मला, विजयाबाईच का तुम्ही? होय साहेब. आणि कुठं राहताय? पुण्याला राहताय सर. मग तुमचा सोमनाथ म्हणायचा मुलगा कुठं असते? परभणीत असते. का करते ती? आणि सर शिकायला आहेत, LLBला आहेत. मी विचारलं तुम्ही कुठून बोलताय? ते बोलले मी पोलीस स्टेशनवरून बोलताय. कुठल्या? मोंढा पोलीस स्टेशनवरून मी बोलताय. एकंदरीत आपण या ठिकाणी पाहिलं की सोमनाथच्या कुटुंबियांना आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी जी मदत जाहीर केलेली आहे ती मदत त्यांना मान्य नाही. त्यांचं एकच म्हणणं आहे, माझा मुलगा जे होता जिवंत होता आणि तो जिवंतच मुलगा मला परत हवा आहे. आणि हे जर भेटलं नाही तर मी न्याय प्रक्रियेने पुढे आंदोलन करेन. प्रतिनिधी खालिद नाज यांच्यासोबत परभणी प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. त्यांचं कुटुंब लोकशाही मराठी सोबत संवाद साधत होतं. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.